हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कबीरच्या गोष्टी ऐकून अनया इशिताकडे पाहू लागली. तिला समजत नव्हतं की ती काय सांगायची, कारण तिला माहिती नव्हतं की ती आत इशिता आणि अंगदमध्ये काय घडलं आहे, ज्यामुळे कबीर इतका रागवलेला होता. अनयाच्या चेहऱ्यावर चिंता पाहून इशिताने कबीरकडे म्हणाली, तुम्ही तिला का डाटत आहात? तिची काहीच चूक नाहीये आणि बरंच झालं की अंगद माझ्याशी भेटायला आले. मला त्यांच्याकडून माफी देखील मागायची होती. इशिताच्या या बोलण्यावर अनया कबीर तिला बघत म्हणाला, जर माफी मागायचीच होती तर तिचा हात धरायची काय गरज होती? तुला असं वाटत नाही का की तू त्याच्याजवळ जाऊन जास्तच जाऊन पाहिलंस? मी तुला सांगितलं नव्हतं का की तू कोणत्याही दुसऱ्या माणसाकडे बघणार नाहीस? कबीरच्या बोलण्यावर इशिताला अंगदची आठवण झाली. अंगदने कबीरला सांगितलं होतं की कुठेतरी त्याला तिच्याशी प्रेम आहे आणि हे कबीरला नंतर कळेल, जेव्हा त्याला जळजळ वाटेल. आणि आता हेच होत होतं. कबीरला आता जळजळ जाणवत होती आणि त्याच्या चेहऱ्यावर ती स्पष्ट दिसत होती. इशिता हलकसं हसली आणि अनयाकडे पाहत म्हणाली, अनया, तुम्ही जा. तुम्हाला इथे राहण्याची गरज नाही. काही अडचण आली तर आम्ही तुम्हाला सांगू. जर तुम्ही इथे राहिलात तर तुमचा भाऊ तुमच्यावर आणखी रागवेल. पण काळजी करू नका, माझ्या समवेत तो तुम्हाला कधीही डाटणार नाही. इशिताच्या बोलण्यावर अनयाच्या चेहऱ्यावर हसू फुललं आणि ती तिथून लगेच निघून गेली. जणू काही आता कबीर तिला पुन्हा थांबवेल किंवा प्रश्न विचारेल असे कधीही होणार नाही. अनया निघून गेल्यानंतर कबीर डोळे किंचित फडकवत रागाने इशिताकडे पाहू लागला. त्याला पाहून इशिता तोंड करून म्हणाली, काय झालं? मी काहीही चुकीचं केलं नाही. इशिताच्या बोलण्यावर कबीर रागात म्हणाला, हो, तुझी चूक झाली आहे. रुग्णालयात असतानाही तू स्वतःची मनमानी करत आहेस. मी तुला सांगितलं नव्हतं का की तू कोणत्याही दुसऱ्या माणसाकडे बघणार नाहीस? तर मग हा अंगद तुझ्याजवळ काय करत होता? तू त्याचा हात का धरला? त्यावेळी कबीरच्या बोलण्यावर इशिता हसत म्हणाली, तो काय? अंगद मला समजावत होते की स्वतःची काळजी कशी घ्यावी. त्यांची गोष्ट ऐकून मला खूप छान वाटलं. आणि तुम्हाला त्यांच्याशी एवढा राग का आहे? ते खूप चांगले माणूस आहेत. त्यांनी नेहमी मला आवडलं आहे. एवढा मोठा माणूस असूनही ते नेहमी मला फक्त मित्र म्हणून प्रेम करतात, तर मुली त्यांच्याशी भेटायला किती तडफडत असतात. इशिताच्या बोलण्यावर कबीर रागात म्हणाला, तो माझ्यापेक्षा जास्त लोकप्रिय नाही होऊ शकत. मुली मला पण खूप आवडतात. पण मी तुला कधी असं काही सांगितलं का? आणि अखेर अंगदमध्ये काय आहे जे माझ्यात नाही? इतकं म्हणताना अचानक कबीरला कळलं की तो काय बोलणार होता. आणि त्याच वेळेस इशिता, जी कबीरच्या बोलण्यावर लक्ष देत होती, खूप उत्साहित होऊन म्हणाली, हो हो, तुम्ही काही बोलणार होतात ना, पुढे बोला. अचानक का शांत झालात? काही म्हणायचं होतं ना, सांगू शकता का? तुमचं काय म्हणणं होतं? किमान आपली गोष्ट पूर्ण करा. मला समजत नाहीये. इशिताच्या बोलण्यावर कबीर तिला बघत म्हणाला, काही नाही, तू आराम कर. मला महत्त्वाचा कॉल करायचा आहे. पण लक्षात ठेव, मी परत आलो की तुला आराम करताना दिसायला हवं. जर यावेळी तू कोणाशी भेटलीस तर माझ्यावरच राग जास्त होईल. इतकं म्हणत कबीर तोंड करून फोन घेऊन खोलीतून बाहेर गेला. कबीर निघून गेल्यावर इशिता मनात हसत म्हणाली, अंगदची गोष्ट खरंच खरी आहे का? खरंच कबीर माझ्यावर प्रेम करतात का? जर तसं असेल तर मी माझ्या मनातील गोष्ट त्यांना स्पष्ट सांगू शकते. पण ते खरंच माझ्यावर प्रेम करतील का? त्यांनी तर कधीही असं काहीही केलेलं नाहीये. अरे यार, मी खूप गोंधळलेली आहे. मी स्वतःमध्ये इतकी घाबरलेली का आहे? मला धैर्य करून माझ्या मनाची
गोष्ट सांगायला हवी. हो, मी सांगू शकते. पण ते माझं प्रपोजल स्वीकारतील का? जर त्यांनी नकार दिला तर? मला कोणाची मदत घ्यायला हवी का? हो, मी अनयाची मदत घेईन. ती माझं म्हणणं समजू शकते. हा विचार करत इशिता मुलांसारखी आनंदी झाली. जणू काही तिचं स्वप्न नक्की पूर्ण होणार आहे. दरम्यान कबीर फोन घेऊन बाहेर आला. तसाच अधिराज तिथून जात होता. त्याने कबीरकडे पाहून म्हणाला, डॉक्टरांनी सांगितलंय की इशिताचं एकदा पुन्हा टेस्ट करायचं आहे. तरीसुद्धा ती पूर्ण ठीक आहे, पण आम्ही एकदा तिची तपासणी करायचं इच्छित आहे, ज्यामुळे आमच्या वरिष्ठ डॉक्टरांना खात्री होईल की इशिता पूर्ण ठीक आहे आणि शक्य असेल तर ही तपासणी रात्री होईल. तुम्ही तिथे उपस्थित राहा. अधिराजच्या बोलण्यावर कबीर म्हणाला, ठीक आहे, वेळ सांगा. मी तेव्हा तिथे राहीन. सध्या मला महत्त्वाचं काम आहे. मी बाहेर जात आहे आणि शक्य असेल तर इशिताशी कोणालाही भेटू देऊ नका. मी सोहेलला सांगितलं आहे, तो तिथेच राहील. जर बाहेरील कोणीतरी इशिताशी भेटायचा प्रयत्न केला तर सांगा की ती इथे नाही. मी नाही इच्छित की मी आणि सोहेल वगळता कोणी इशिताच्या जवळ जाऊन पोहोचेल. कबीरच्या बोलण्याला ऐकून अधिराज त्याच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला, एक मिनिट, आधी मला हे सांग की तुझ्या चेहऱ्याला काय झाले? तुझा चेहरा इतका लाल कसा झाला? तुझी तब्येत बरी आहे ना? कुठेतरी दुसऱ्या मुलीने तुला हात तर लावला नाही ना? लावण्याचा प्रयत्न तर केला नाही ना? आधी मी तुझा चेकअप करतो. तुझा चेहरा तर टमाटरपेक्षा जास्त लाल दिसत आहे. अधिराजच्या बोलण्यावर कबीरने त्याकडे एक नजर टाकली आणि नंतर तिथून निघताना म्हणाला, मला काहीही झालं नाहीये. मी अगदी बरोबर आहे. आणि हो, माझ्या परवानगीशिवाय कुणीही दुसरी मुलगी मला हात लावू शकत नाही. तुम्ही आपले लक्ष कामावर द्याल तर बरं होईल. इतकं म्हणत कबीर अधिराजच्या दृष्टींपासून दूर गेला. कबीर जाऊन जाताच अधिराज स्वतःचे तोंड पिचकवत म्हणाला, हे काय झालं? मी तर फक्त मदत करत होतो. चांगुलपणाचा जमाना नाही. कितीही मदत करशील तरी कुणालाच फरक पडत नाही. या दरम्यान इशिता खोलीत हसत होती. त्याच वेळी सोहेल खोलीत आला. इशिताला हसताना पाहून तो तिच्या जवळ बसत म्हणाला, काय झालं, तू हसतेस? असं वाटतंय की तुझ्या आणि कबीरच्या मध्ये सगळं काही ठीक आहे. सोहेलच्या बोलण्यावर हसणारी इशिता अचानक शांत झाली आणि त्याकडे पाहत म्हणाली, हो भाऊ, सगळं ठीक आहे. माझ्या आणि त्याच्यामध्येही सगळं ठीक आहे. पण तुम्ही मला सांगताय की तुमच्या आणि अनयाच्या मध्ये काय चाललंय? मला कळलं की तुम्ही अनयाला सोडायचं ठरवलंय. पण का? अखेर तिची काय चूक आहे? तुम्ही तर लग्न केलं होतं ना? मग असं तुम्ही कसं काय करू शकता? इशिताच्या बोलण्यावर सोहेल डोळे किंचित घट्ट करून म्हणाला, अभि, या विषयावर बोलणं योग्य नाही. आधी तू ठीक हो, मग ह्या विषयावर आरामात बोल. आणि तिला सोडण्याबाबत मी तिला आधीच सांगितलं होतं. जोपर्यंत मी हवंय तिला माझ्याजवळ ठेवणार आहे. आणि तुझ्या आनंदासाठी मी हे करत आहे. यापेक्षा जास्त मला काहीही हवं नाही. आणि ह्यावेळेस या विषयावर बोलणं योग्य नाही. सोहेलच्या बोलण्यावर इशिता तोंड मिचकवत म्हणाली, मला ठाऊक आहे भाऊ, तुम्हाला ह्या विषयावर बोलायचं नाही. कारण इथे सर्वात मोठी चूक तुम्ही केली आहे. बुरा मानू नका, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. जर तुमच्या जागी कबीर असते तर, आणि हे सगळं कबीर माझ्याबरोबर करत असता तर तुम्हाला कसं वाटलं असतं? कधी विचार केलाय? आणि त्याचनंतर इशिताच्या बोलण्यावर सोहेल लगेच खाली पाहून बसला. इशिताने हे पाहून हसत एक दीर्घ श्वास घेत सोहेलकडे पाहत म्हणाली,
नाही ना, काही उत्तर नाही. मी तर नेहमी म्हणते की प्रत्येक व्यक्तीने समोरच्याच्या जागेवर स्वतःला ठेवून पाहायला हवं. मग कळतं की काय जाणवतं आहे. बघा भाऊ, मी असं म्हणत नाही की तुम्ही चुकीचे करत आहात, पण स्वतः विचार करा. अनया कशी असते, ती काय अनुभवते. तिचं लग्न एका अशा व्यक्तीसोबत झालं आहे जो कधी लग्न स्वीकारतो, कधी सोडतो. इशिताच्या बोलण्यावर सोहेल तिला थांबवत म्हणाला, असं काही नाही. अनया, प्रेम करणारे अनेक लोक आहेत. तू आहेसच. तिचा भाऊ आहे, तिचं कुटुंब आहे, अगदी तिचा मित्रही आहे. म्हणून त्यांना ही वेदना विसरायला वेळ लागणार नाही. मी सुरुवातीला तिला सांगितलं होतं की ही लग्न फक्त नावच आहे. मला तुझ्या म्हणजे कबीरकडून बदला घ्यायचा होता. पण जेव्हा मी माझ्या बहिणीला कबीर खन्नासोबत आनंदी पाहिलं, तेव्हा मी माझं मन बदललं आणि ठरवलं की आता मी कबीरच्या आयुष्यात काहीही करत नाही. शेवटी ती तुझी जबाबदारी आहे. आणि कबीरला काही झालं तर मला माहीत आहे की तू माझ्यावर राग करशील. सोहेलच्या बोलण्यावर इशिता हसत म्हणाली. आणि त्यानंतर, हो, मला ठाऊक आहे. तुम्हाला कबीर बिलकुलही आवडत नाही. ही गोष्ट कबीरने स्वतः सांगितली होती. मला आश्चर्यही वाटलं की तुम्ही दोघं एकमेकांपासून इतकं नाराज का आहात. ते म्हणाले की वर्षांपूर्वी तुमच्यात काही गैरसमज झाला होता. पण मग मी ठरवलं आहे की ही तुमची समस्या आहे, तुम्ही दोघं सोडवता. पण तुम्ही कधी विचार केलाय का, कबीरला बदला घ्यायचा असेल तर त्यांनी मला का वापरलं नाही. तुम्ही अनया वापरलीस त्याच्यासाठी की कबीरला बदला घ्यायचा. लग्न झालं तरी तुम्ही तिचा वापर केला. विचार करा, जर हे काम कबीर माझ्यासोबत करत असतात तर तुम्हाला कसं वाटलं असतं. कबीरला हे समजलं की त्याच्या बहिणीचं लग्न एका अशा व्यक्तीशी झालं आहे ज्याने तिला ठेवलं नाही तर कबीर देखील तुम्हाला मारून टाकू शकतो, नाही का. आणि त्यानंतर इशिताच्या बोलण्यावर सोहेल हळूहळू समजून घेत होता की तो आधीच ही सगळं गोष्टी समजून घेऊन होता. कारण त्याचा असिस्टंट नेहमीच हे सांगत असे. पण आज त्याच्या बहिणीच्या तोंडून हे ऐकून काही कारणास्तव त्याला लाज वाटू लागली. असं वाटत होतं जणू काही कुणीतरी त्याच्या हृदयाचे बरेच तुकडे करून टाकले असावेत. सोहेल शांत बसलेला पाहून इशिताने त्याचा हात धरून हसत म्हणाली, भाऊ, एकदा मनापासून तिला स्वीकारून बघा, मग तुला कळेल की ती किती चांगली आहे. मी तिला लहानपणापासून ओळखते. हो, ती फ्लर्ट करते, मुलांशी खूप बोलते, पण कधीही ती त्या नजरेने पाहत नाही ज्या नजरेने मुली नेहमी मुलांना पाहतात. तुला इतकी चांगली मुलगी मिळाली आहे की तू खूप भाग्यवान आहेस. नाहीतर मी तर नेहमी विचार करते की अनया आपल्या मोकळेपणामुळे कोणाला डेट करेल किंवा कोणाशी लग्न करेल. इशिताचं हे बोलणं ऐकून सोहेल डोळे किंचित लहान करत म्हणाला, म्हणजे ती खरंच बेवकूफ आहे. मी तर नेहमीच तिला बेवकूफ मानतो, कारण ती नेहमी बेवकूफ सारखं वागते. पण आज तू स्पष्टपणे सांगते, म्हणजे मी बरोबरच विचार केला होता. सोहेलचं हे बोलणं ऐकून इशिता हसत म्हणाली, हो, ती थोडी बेवकूफ आहे, पण खूप गोड बेवकूफ आहे. ती सगळ्यांबद्दल चांगले विचार करते. तुला अनया मिळाल्यामुळे तू खूप भाग्यवान आहेस. आता हे ठरवणं तुझ्या हातात आहे. तू त्याबद्दल काय विचार करतोयस. मी फक्त एवढं सांगू इच्छिते की तुझ्या वागण्यामुळे अनया दुखावू नये. तुला विश्वास आहे किंवा नाही, ती तुला खरंच प्रेम करते. आणि त्यानंतर इशिताचं हे बोलणं ऐकून सोहेल दीर्घ श्वास घेत म्हणाला, माझ्याबद्दल विचार करणं थांबव. मी नंतर याबद्दल बोलेन. आधी मला तुझ्याबद्दल सांगा. तू कबीरवर प्रेम करतेस का. कारण अनयाने मला सांगितलं होतं की तुमचं लग्न असं झालं की नाही. तुझी ना कबीरची मर्जी होती, तरीही या सगळ्यानंतर तुम्ही दोघांमध्ये प्रेम झालं की नाही, किंवा तुम्ही अजूनही या लग्नाला एक साधं करारच लग्न मानतोस.
सोहेलचं हे बोलणं ऐकून इशिता हसत म्हणाली, हो, मी त्याच्यावर खूप प्रेम करते. आज नव्हे बराच काळ झाला आहे. मला आठवत नाही की कधी प्रेम झालं, पण झालं आहे. आणि मी अद्याप त्याला सांगितलंही नाही. पण जेव्हा मी पूर्ण बरी होईन तेव्हा त्याला माझ्या हृदयातील गोष्ट सांगणार आहे. पण तू वचन दे, आधी कबीरला काही सांगणार नाहीस. मी त्याला सरप्राईज द्यायचं आहे. इशिताचं हे ऐकून सोहेल थोडा संभ्रमित होऊन म्हणाला, म्हणजे तू कबीरवर प्रेम करतेस? पण तुला माहिती नाही की कबीर तुझ्यावर प्रेम करतो की नाही. आणि जर तू त्याला प्रपोज केलं आणि त्याने नकार दिला तर काय करशील? इशिता हसत म्हणाली, आणि त्यानंतर मग काय? काही नाही. मी फक्त आनंदाने मागे राहीन. मी फक्त एकदा प्रयत्न करायची आहे. प्रयत्न करण्यात काय हरकत आहे? थोडं वाईट वाटेल, पण हो, नकार दिल्यावरही मी नेहमी त्याच्यावर प्रेम करेल. त्यांच्याशिवाय माझ्या आयुष्यात कुणालाही येऊ देणार नाही. जरी आयुष्यभर असंच राहावं लागलं तरीही. इशिताचे हे ऐकून सोहेल हसला आणि तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. इशिताने त्याचा हात घट्ट धरून ओल्या डोळ्यांनी हसत म्हणाली, भाऊ, तू वचन दे की अनयाला दुखावणार नाहीस. जर कधी अनयाला दुखावलं तर समज की तू आणि मी कायमसाठी दूर हो. कारण मी सगळ्यात जास्त प्रेम करीत असेल तर ती फक्त अनया आहे. मी अनयासाठी काहीही करू शकते, जरी माझा स्वतःचा काही संबंध मोडावा लागला तरीही. सोहेलला माहिती होतं की इशिता जगात जर कोणावर प्रेम करते तर ती फक्त अनयासाठी आहे. ती अनयासाठी काहीही करू शकते, संपूर्ण जगाशीही लढू शकते. आणि अशा परिस्थितीत त्याला स्वतःच्या बहिणीसोबतचं नातं का मोडायचं? तो हसत म्हणाला, मी पागल नाही की तुमच्याशी बहीण भाऊचं नातं मोडू. जर तू म्हणाली आहेस की ती एक बेवकूफ मुलगी आहे आणि काहीही करू शकते, तर समजा तिची जबाबदारी आता माझ्यावर आहे. आता मी या बेवकूफ मुलीची काळजी घेईन आणि हे वचन मी तुझा भाऊ देतो. सोहेलचे हे ऐकून इशिता हसली. अचानक कमरेचे दरवाजे उघडले आणि दोघांनी पाहिलं की अनया आणि अधिराज बोलत बोलत आत येत आहेत. अधिराजने दोघे बहीण भाऊ एकत्र पाहिले आणि हसत इशिताजवळ येऊन बीपी तपासू लागला आणि म्हणाला, काय बहीण भाऊच्या गप्पा चालू आहेत? आम्हालाही बोलवायला हवं होतं. थोडा भाग घेता येता. अधिराजचं हे ऐकून अनयाने हसत म्हणाले, चांगलं झालं आपण आलो नाही, नाहीतर हे दोघं कधीही मनाची गोष्ट बोलू शकले नसते. त्यांना वाटलं की आपण त्यांच्या गप्पांमध्ये लक्ष देऊ, विशेष करून माझ्या इशिताच्या प्रिय भाऊला. त्यांना खूप वेगळी भावना येते. बरोबर म्हटलं ना मिस्टर मित्तल? आणि त्यानंतर अनया जाणून बुजून सोहेलला टोमणे मारत होती हे तिच्या बोलण्यापासून स्पष्ट होत होतं. सोहेलने लक्षपूर्वक ऐकून एकदम आपली डोळे तो उठून चुपचाप सोफ्यावर जाऊन बसला. हे पाहून इशिता हसली. त्याचवेळी अधिराजने इशिताला एक इंजेक्शन दिलं आणि अनयाकडे पाहत म्हणाला, थोड्याच वेळात ती गहिरी झोपेत जाईल, पण 3 तासांनी जेव्हा तिला होश येईल तेव्हा मला कॉल कर. मी तिला आणखी एक औषध देईन. सध्या तुम्ही दोघीही तिच्या जवळच राहा. मी आता दुसऱ्या पेशंटकडे जाईन. इथे असताना अजून काही कामं पूर्ण करू शकतो. तुम्हाला डॉक्टरांची कामं तर माहीत आहेतच. अधिराजच्या बोलण्यावर अनया हसतच म्हणाली, हो धीरज भाई, मला माहिती आहे तुमचं काम कधी संपत नाही. त्यामुळे तुम्ही आरामात जा आणि 3 तासांनी मी तुम्हाला आठवणीने कॉल करीन. अनयाचं हे बोलणं ऐकून सोहेलनेही अधिराजला जायला इशारा केला. अधिराजने एक नजर इशिताकडे पाहिली आणि नंतर तो निघून गेला. अधिराज
जाताच इशिताही गहिरी झोपेत गेली. हे पाहून अनया शांतपणे सोहेलजवळ येऊन थोडी अंतर ठेवून बसली आणि म्हणाली, माझ्या माहितीनुसार तुम्ही रुग्णालयातून बाहेर गेल्यावर 2 दिवसांसाठी बाहेर जाणार आहात. अनयाची हे बोलणं ऐकून सोहेल गंभीर होऊन म्हणाला, हे तुला कोण सांगितलं? कारण हे मी अजून कोणीही सांगितलं नाही. सोहेलचे हे शब्द ऐकून अनया हसत म्हणाली, अरे खरंच तुम्हाला हे कोणीही सांगितलं नाही? कदाचित तुम्ही विसरला आहात. मिस्टर सोहेल मित्तल, तुम्ही हे तुमच्या असिस्टंटला सांगितलं होतं आणि ते फोनवर बोलत असताना मी त्यांच्या गप्पा ऐकल्या. आता तुम्ही म्हणाल की मी चोरी करून ऐकत होते, पण मी चोरी करून ऐकत नव्हते. मी फक्त तिथून जात होते आणि असिस्टंट रागात ओरडत होते. त्यामुळे मी थोडं ऐकलं. ते ऐकून मला समजलं की काही महत्त्वाचं काम असल्यामुळे तुम्हाला 2 दिवसांसाठी बाहेर जावं लागणार आहे आणि तुम्ही इशिताला सोडून जाऊ इच्छित नाहीत. अनयाचं हे बोलणं ऐकून सोहेलने दीर्घ श्वास घेत म्हणाला, हो, मला इशिताला या वेळेला सोडून जाऊ शकत नाही. तिला काय परिस्थितीत आहे ते तुला दिसलं. कबीर तिची काळजी घेईल हे मला माहीत आहे, पण कबीरकडे खूप कामं आहेत, माझ्यापेक्षा जास्त. आणि माझ्या कामाचं तर मी नंतर सांभाळून घेईन, पण माझ्या बहिणीला सोडून मी जाऊ शकत नाही. सोहेलचं हे बोलणं ऐकून अनया हसत म्हणाली, मी तुला सांगत नाहीये, पण स्वतःचा विचार कर. इशिताजवळ मी आहे, कबीर भाई आहेत, माझं पूर्ण कुटुंब आहे तिची काळजी घेण्यासाठी. या सगळ्या कारणांमुळे तुम्ही स्वतःला का धोक्यात टाकतायत? महत्त्वाचं काम 2 दिवसांनी मिळणार आहे, ते नंतरही मिळेल. म्हणतात ना, काल करा सो आज, आज करा सो आत्ता. कदाचित यात तुम्हाला खूप फायदा मिळेल. अनयाचं हे बोलणं ऐकून सोहेल काही वेळ चूप राहिला. खरं तर तो जाणून होता की अनया ज्या महत्त्वाच्या कामाबद्दल बोलते ते त्याच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. एवढं महत्त्वाचं की तो हवं तर ते पूर्ण करून अनेक कंपन्या आपल्या ताब्यात घेऊ शकतो आणि जर त्याने नाही केलं तर त्याला मोठं नुकसान होईल. परंतु तो इशिताकडे पाहतो. अनयाचं बोलणं ऐकू अगदी योग्य होतं. इशिताची काळजी घेण्यासाठी संपूर्ण कुटुंब होतं आणि 2 दिवसांसाठी तर हे काम करणं सहज शक्य होतं. हे विचार करून त्याने अनयाकडे पाहत म्हटला, खरंच का? तुला माझ्या बहिणीची काळजी ठेवायची आहे? म्हणजे माझी बहीणही मानते की तू थोडीशी गोंधळ घालतेस, पण मी माझ्या बहिणीचा हात गोंधळात असलेल्या हातात देऊ शकत नाही. काही झाल्यास ती हानी पोहोचू शकते. सोहेलचे हे शब्द ऐकून अनया डोळे मोठे करत म्हणाली, मी मरूनही इशिताला काही होऊ देणार नाही. मी थोडीशी गोंधळ करत असेल, पण इशिताशी काही चुकीचं करणार नाही. आणि तुला माझ्यावर विश्वास नाही तर काही हरकत नाही, तू जाऊ नकोस. इथंच राहून इशिताची काळजी घे. काहीही सांगायची गरज नाही, तू फक्त ऐक. तुला अंजलीचं बोलणं ऐकायला मिळालं आणि तू लगेच मान्य होशील. अनयाचं हे बोलणं ऐकून सोहेलच्या चेहऱ्यावर हलकी हसणारी भावनाही दिसली, पण त्याने काहीही म्हणण्याच्या आधी त्याचा फोन वाजला. त्यानं पाहिलं की फोनवर अंजलीचा कॉल येत होता. अनया गुपचूप सोहेलच्या फोनवर अंजलीचा कॉल पाहून आश्चर्यचकित होऊन म्हणाली, वा, या डायनचं वय खूप मोठं आहे. मी तिला विचारलं आणि तिचा कॉल आला. बोला चाल करा, कदाचित तुमची मदत हवी असेल. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.